बघा, जर ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर हे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती, असा वयवारी या घटकावर प्रश्न सोडवायचा कसा. लेकरांनो, प्रश्नामध्ये 2 व्यक्ती दर्शवले ज्यांची नावं आहेत ए आणि हा बी. लक्ष द्या, ए आणि हा बी आहे. पुढे चला. आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर इथं आम्हाला मांडा लागते, म्हणून इथं गुणोत्तर हा शब्द लक्षात घ्या. आणि त्यांच्या आजच्या वयाचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर प्रमाण, आजचं वयाचं गुणोत्तर प्रमाण दर्शवलं 3:5. धरून चालू की उदाहरणार्थ त्यांची आजची वय, उदाहरणार्थ एक्स हे चलपद लावून त्यांची आजची वय उदाहरणार्थ एचं 3x बीचं 5x आहे असं गृहीत धरून गणित म्हणते 10 वर्षानंतर हा शब्द पुरेसा आहे. समीकरण स्वरूप 10 वर्षानंतरची त्यांची वय काढण्यासाठी. म्हणून 10 वर्षानंतर इथं त्यांच्या वयाचं प्रमाण 31:45 होत असेल, होऊ द्या, मात्र समीकरण स्वरूप 10 वर्षानंतरची त्यांची वय काय हा प्रश्न. 10 वर्षानंतर हा शब्द इथं टाका, 10 वर्षानंतर. मग इथं 10 वर्षानंतरची समीकरण स्वरूप त्यांची वय काढण्यासाठी इथं +10 करायचं, 5x सोबत इथं सुद्धा +10 करायचं, म्हणजे ही झाली त्यांची 10 वर्षानंतरची समीकरण स्वरूप वय. लेकरांनो, गोष्टी लक्षात येत असतील तर आता पुढे चला. इथं ए आणि इथं हा बी मांडा. बघा, 10 वर्षानंतरचं एचं वय आहे 3x + 10, त्याच्या समोर ते मांडा, दर्शवा 3x + 10. बीचं 10 वर्षानंतरचं वय आहे 5x + 10, इथं मांडा 5x + 10. आणि 10 वर्षानंतर होणारा बदल काय वयाच्या गुणोत्तरामध्ये, तर तो बदल आहे 31:45. मग हा बदल इथं दर्शवा 31:45. मग करायचं काय हो सर, तर त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं या समीकरणाची सोडवण करत उत्तरापर्यंत पावलं टाकायची. म्हणजे 45चा या पदासोबत गुणाकार, 31चा या पदासोबत, म्हणजे 45. आता कंसामध्ये 3x + 10, इकडं बराबर चिन्ह 31 सोबत गुणिला 5x + 10 हे पद. गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीची मांडणी. हा गुणाकार करा, 3×5 = 15, 5 हाचाला 1, 3 × 12 = 13, म्हणजे 135x हा गुणाकार 45 गुणिला 3x. 45 कंसातील दोन्ही पदाला गुणिला, इथं 31 कंसातील दोन्ही पदाला गुणिला. 45 गुणिला 3x गुणाकार 135x अधिक 45 गुणिला 10 गुणाकार 450 समोर. आता इथं 5 1 5 सर आणि 5 3 15 हा गुणाकार 31 आणि 5x चा 155x सर आणि अधिक 31 गुणिला 10 हा गुणाकार 110. आता लेकरांनो, या अधिक 450 कडे येताना 310 वजा स्वरूपात 155x कड जाताना 135 वजा स्वरूपात मांडावे लागतात, दर्शवावे लागतात. का? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. आता ही वजाबाकी करायची म्हणजे कशी हो, तर 310 90 490 आणि 50 140. गोष्टी लक्षात घ्या. ही वजाबाकी 140 आणि ही वजाबाकी किती, तर 20x. आता 140 कड अर्थातच येताना 20 भागीला 1 करा x ला, शून्याला शून्य घालवा. आता 14 भागीला 2 बराबर x म्हणजे 7 ही किंमत आली या x ची. लेकरांनो, आम्हाला त्यांची वय विचारली. ए आणि बी दोघ जण आहेत आणि या ए आणि बी चे आजचे वय दर्शवले 3:5 या भूमिकेत, म्हणजे ती आम्ही चलपदासह 3x आणि 5x अशी मांडलीत. मग आता इथं x च्या ठिकाणी फक्त मिळाल्या x ची किंमत. इथं सुद्धा 5 सोबत गुणिला 7, 7 3 21 वर्षाचा आजचा हा ए आणि 7 5 35 वर्षाचा आजचा हा बी. ही त्यांची आजची वय. गोष्टी लक्षात घ्या. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.